हमारे साथ आके जुड़ सकते हैं। फार्म हाउस में ठीक 7 बजे इंडिया वर्सेस न्यूजीलैंड लाइव, उसकी वीआईपी टिकट्स अर्जुन के पास अवेलेबल है जो आप ले सकते हैं। अर्जुन गुप्ता, ब्लैक में जितनी भी टिकट्स अवेलेबल होते हैं वो सारे अर्जुन गुप्ता के पास अवेलेबल होते हैं। चेंडू मयुराचा अनिकेतकडे येताना आणि पहिला चेंडू हवेमध्ये इथे क्षेत्ररक्षण करण्याचा उत्कृष्ट प्रयत्न होता पण कुठेतरी तो हुकला गेला आहे। अनिकेत याचं एक चांगलं लक म्हणजे एक चांगलं देवाने दिलेली संधी त्याला। इथे एक धावा मात्र घेतले गेले आहेत आणि आता स्ट्राइकवर आहे ते म्हणजे जयेश। मयूरचा दूसरा बॉल और इसी बीच एक बड़ा अनाउंसमेंट, थोड़ी देर में एक स्पॉन्सर आने वाले जो टीम फाइनल मारेगी उसके लिए एब्सोल्यूट का एक खंबा। थोड़ी देर में हमारे पास स्पॉन्सर आ जाएंगे तो उनका नाम लिया जाएगा। दूसरा बॉल जयेशच्या दिशेने येताना एक जयेशचा चांगला प्रयत्न होता, 2 धावांचा प्रयत्न करताना इथे आणि उत्कृष्ट असे 2 धावा घेतलेले आहेत। ठीक शाम को 5 बजे गेट नंबर 7 जो आप देख रहे हैं आपके पीछे, गेट नंबर 7 थोड़ी ही देर में खुल जाएगा। वहां से जितने भी वीआईपी टिकट से उनकी एंट्री चालू हो जाएगी। 2 बॉल 3 रन। पहिलीच ओव्हर आहे, 4 ओव्हरची मॅच असणार आहे। प्रत्येक खेळाडूने दक्षता घ्यावी आणि पंचांचा नियम हा नेहमी अंतिम राहील। तिसरा चेंडू आणि चौकारी झालेला आहे। डीजे नक्की डीजे वाजला पाहिजे। काही 4 ओव्हरची मॅच असणार आहे। चौथा बॉल आणि जयेशचा एक चांगला प्रयत्न पुन्हा आणि इथे मात्र चौकार गेलेला आहे। 4 रनाची वाढ इथे झाली आहे। एकूण धावसंख्या झाली आहे 11। वेळेची कमतरता आहे, प्रत्येक खेळाडूने दक्षता घ्यावी। एकूण धावसंख्या 4 बॉल 11 रन। और यहाँ पे एक बड़ा निर्णय, इंडिया वर्सेस न्यूजीलैंड जो फाइनल मुकाबला भी थोड़ी देर में होने वाला है, वो मुकाबला पीछे आप फार्म हाउस में लाइव देख सकते हैं। वहाँ पे प्रोजेक्टर का इंतजाम किया गया है। आपके जस्ट स्टेज के पीछे फार्म हाउस अवेलेबल है। वहाँ का जो टिकट्स है वो अर्जुन गुप्ता, आपको आजू बाजू में नजर आएंगे। अर्जुन गुप्ता ब्लैक में वो टिकट वहाँ का सोल्ड आउट करेंगे। 5वा चेंडू आणि जयेशचा पुन्हा एक चांगला प्रयत्न, कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण इथे चाललं होतं, मात्र 1 रन मात्र नक्की मिळणार आहे। एकूण धावसंख्या 12, 5 बॉल। आणि 1 टू गो। 1 ओव्हर संपण्यासाठी 1 बॉल 0। शेवटचा चेंडू, अनिकेत मात्र स्ट्राइकवर आहेत। अनिकेतच्या दिशेने बॉल येताना आणि त्रिफला उडाला गेलेला आहे। नक्की डीजे झाला पाहिजे। जोर प्लेयर तुमच्या ग्राउंड वरती येऊ द्या आणि स्ट्राइक वरती असणार आहे जयेश।
तिसरा बॅट्समन आलाय करण आणि मयूर यांचा उत्कृष्ट असा शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलमध्ये त्यांनी विकेट घेतला आहे. त्रिफला मात्र उडवला आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 12 नाही हे झाले 13 ना 12. एकूण धावसंख्या मात्र झालेली आहे 12. 1 ओव्हर 12 रन. स्ट्राईकवर आहे जयेश आणि नॉन स्ट्राईकवर आहे जश. प्रत्येक खेळाडूला सांगू इच्छितो लवकरात लवकर खेळ सुरू करावा कारण वेळेचा प्रतिबंध आहे आपल्याकडे. आकाश यांचा पहिला बॉल आणि एक चांगला असा प्रयत्न होता. या बॉलमध्ये मात्र 1 रन जोडले जाणार आहे. एकूण धावसंख्या झाली आहे 13. 1 ओव्हर 1 बॉल. सध्या स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे जश. दुसरा चेंडू जशकडे जाताना आणि एक फुल टॉस मारण्याचा प्रयत्न. चांगला असा प्रयत्न होता बॅटिंगचा. इथे मात्र 1 रन मात्र मिळणार आहे. 1 रन धावसंख्या जोडली गेली. एकूण धावसंख्या झाली आहे 14. 2 बॉल 14 रन. चांगली अशी बॉलिंग आपल्याला आकाशाची पाहायला मिळते. तिसरा बॉल आकाशचा. स्ट्राईकवर कोण आहे जयेश ना. आकाशचा तिसरा बॉल जयेशच्या दिशेने येताना उत्कृष्ट असं एक चांगला प्रयत्न आणि इथे मात्र दोन धावा घेतलेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या गेली आहे 16 रन इथे एकूण झालेले आहेत. चौथा बॉल आणि स्ट्राईकवर आहे ते म्हणजे जयेश आणि पुन्हा एक चांगला प्रयत्न. फुल टॉस इथे मारण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी बॉल चौकारच्या दिशेने गेलेला आहे आणि 4 रनाची मात्र इथे भरत झालेली आहे. एकूण टोटल धावसंख्या पोचलेली आहे 18 वरती. 20. एक सत्कार समारंभ होत आहे. फॉरेवर डायमंड यांच्याकडून आम्हाला एक भरघोस अशी
मोलाची मदत आलेली आहे आणि प्रत्येक वर्षी या टुर्नामेंटसाठी ते आम्हाला मदत करत आहेत. आकाश वाजे यांचे ते मित्र आहेत. आपण फॉरेवर डायमंडकडून कोणी नाही आलं तर आम्ही आकाश वाजे आणि अंतिम बॉल, यांना ती ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. एक चांगला प्रयत्न अंतिम बॉलच्या दिशेने जयेशने करताना. एकूण धावसंख्या मात्र एक रन जोडले गेले आणि एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे कॅमेरा 27 प्लीज वर. यूट्यूब. टोटल धावसंख्या झाली आहे 27. धन्यवाद फॉरेवर डायमंड. 2 ओव्हर उर्वरित आहेत अजून. तुमची साथ JMD साठी अशीच राहू द्या व भविष्यातही आम्हाला तुमच्याकडून भरघोस मदत मिळेल हीच अपेक्षा. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे लवकरात लवकर पुन्हा मॅच सुरू करावी. एकूण धावसंख्या झाली आहे 27 2 ओव्हरमध्ये. सुभाष आता तिसरी जी ओव्हर आहे ती सुभाष टाकायला आलेला आहे आणि इनिंग आपल्याला स्ट्राईकवर असणार आहे. जयेश पुन्हा आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. जयेशने आपल्याला उत्कृष्ट अशी 2 ओव्हर जयेशने खेळलेले आहेत. 3 चौकार आणि 1 षटकार त्यांनी लगावलेला आहे आणि चांगला असा प्रयत्न जयेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच त्याला मिळालेला आहे मागच्या सिरीजमध्ये. सुभाष यांचा चांगला प्रयत्न. पहिला चेंडू सुभाष जयेशच्या दिशेने जाताना. आणि चांगला असा प्रयत्न जयेशने पुन्हा बॉल मैदानाच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि 6 रन. एकूण धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 31. पहिला बॉल. दुसरा चेंडू जयेशच्या दिशेने येताना आणि जयेशचा पुन्हा एक प्रयत्न होता चांगला. मात्र इथे सुभाष त्याची स्किल्स आहे ते दाखवत त्यांनी बॉल हुकवण्याचा प्रयत्न चांगलाच केला. तिसरा चेंडू जयेशच्या दिशेने जाताना आणि चांगला असा प्रयत्न जयेश आपल्याला पाहायला मिळतो. पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जयेशच्या इथे विकेट उडालेला आहे आणि पहिला धन्यवाद DJ धन्यवाद.
ती म्हणजे 41 रन. राकेशची उत्कृष्ट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चौथा बॉल आणि अंपायरने वाईट डिक्लेअर केलेला आहे. इथे मात्र 1 रनाची वाढ झालेली आहे. एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 42. चौथा बॉल आणि चांगला असा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण कुठेतरी हुकला गेला आणि बाईस दिली गेली आहे. 1 रन मात्र जोडला जाणार आहे. एकूण धावसंख्या पोचली म्हणजे 43. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि राई कोलीवाडा काय जादू करते ते पाहूया आपण. एकूण धावसंख्या पोचली ती म्हणजे 43. आम्ही उपस्थित असलेल्या संघांना 5वा बॉल आणि एक चांगला असा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आणि उत्कृष्ट असं झेल. नक्की टाळ्या झाल्या पाहिजे इथे. अजूनही कोणी जेवले नसतील तर त्यांनी मागे स्टेजच्या मागे फार्म हाऊसवर जेवणासाठी जाऊ शकता. जेवणाची व्यवस्था आहे सगळ्यांसाठी. एकूण धावसंख्या पोचली ती म्हणजे 43. शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू आणि राकेशची आपल्या उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यांनी मात्र 2 विकेट त्याच्या नावावर करून घेतलेले आहेत. चांगला फुलटॉस आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. चांगला प्रयत्न. इथे मात्र 2 रन जोडले गेले आहेत. एकूण धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 45. दत्त मंदिरसाठी 46 रनाची विन ठेवलेलं आहे. नवीन बॉल काय दत्त मंदिर सामना नारगोल विरुद्ध या दोन्ही संघांमधले जे विजयी होतील, मी दोन्ही संघांना विनंती करीन सामना थोडा स्पीडअप करायचा आहे आणि ह्या सामन्यानंतर तुम्हाला लगेचच क्वार्टर फायनलसाठी उतरायचं आहे मैदानात. नारगोल संघ रेडी आहे. ह्या सामन्यानंतर आपण त्वरित टॉससाठी जायचं आहे.
ले, लेकिन आपको बॉल को सही से पकड़ना होगा तो ही आप पैसा पकड़ पाएंगे। और उसी के साथ हमारे जो ब्लैक में जो टिकट बेचते हैं अर्जुन गुप्ता, उनका इधर आगमन हो गया स्टेज पे। सारा टिकट वो अपने जेब में भर के रखे हैं। थोड़ी देर में फार्म हाउस का गेट खुलेगा, इंडिया वर्सेस न्यूजीलैंड जब लाइव होगा। अर्जुन अभी से टिकट बेचने के लिए तैयार, लेकिन उससे सस्ता टिकट आपको मिलेगा भावेश मकवाना के पास, जो हमारे टॉस घर में खड़े हैं। सबसे सस्ता टिकट, लेकिन आपको जमीन पे बैठ के देखना पड़ेगा उनके टिकट लोगे तो। यहाँ पे बस अर्जुन ही है जो आपको वीआईपी टिकट्स प्रोवाइड कर सकता है, अर्जुन गुप्ता। अर्जुन आपको सब कुछ हाथ में ला के देंगे। जयेशचा पहिला बॉल आणि ऋतिक स्ट्राईकवर आहेत. उत्कृष्ट अशी बॉलिंग जयेश आपल्याला पाहायला मिळते. और उसी के साथ मैं सबको बताना चाहूंगा, थोड़ा सा आपको कॉपरेट करना पड़ेगा, इसके बाद सारे वीआईपी मूवमेंट चालू हो जाएंगे। गेट नंबर 7 जो आपके नज़र के सामने वो थोड़े ही देर में खुलने वाला है। वो खुलने के बाद आप क्राउड संभाल नहीं पाएंगे, थोड़ा सा आपको कॉपरेट करना पड़ेगा जब गेट नंबर 7 खुल जाएगा। दुसरा चेंडू जयेशचा, पुन्हा बॉल उकला गेलेला आहे ऋतिक यांचा. कुठेतरी चांगला प्रयत्न जयेश यांचा पाहायला मिळतोय. एक प्रेशर असं दत्त मंदिर यांच्याकडे आलेलं आपल्याला कळतोय की दत्त मंदिर यांना खूप प्रेशर आलेलं आहे. राई कोलीवाडा, जयेश खूप चांगला प्रयत्न. तिसरा चेंडू, चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र 1 रनाची वाढ इथे झालेली आहे. एकूण धावसंख्या पोहोचली आहे 3 बॉल 1 रन. आणि उत्कृष्ट अशी बॉलिंग जयेशची. चौथा चेंडू आणि स्ट्राईकवर आहेत आता मयूर, डाव्या हाताचा फलंदाज. बघूया काय जादू करतोय ते. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे लवकरात लवकर मॅच सुरू करावी, कारण बराच वेळ आपल्याकडे. डॉट बॉल गेलेला आहे आणि जयेश यांची उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. या संपूर्ण ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये एकूण धावसंख्या 1 वर पोहोचलेली आहे. 5वा चेंडू आणि मयूर मात्र त्याचा एक चांगला प्रयत्न करताना उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 1 रन मात्र जोडला गेलेला, एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 2. ह्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि कुठेतरी प्रेशर दत्त मंदिर यांच्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यांची बॅटिंग थोडी कुठेतरी कमी झालेली दिसते. सिद्धेश गावडे यांच्यातर्फे मॅन ऑफ द सिरीजसाठी एक सरप्राईज आहे, जे संध्याकाळीच यूज होणार आहे. तसेच फायनल विजेत्यांना 11ही खेळाडूंना त्यांच्याकडून एक सरप्राईज गिफ्ट पण आहे. थँक्यू सिद्धेश गावडे फ्रॉम JMD बॉयज. 1 टू गो आणि जयेश पुन्हा गोलंदाजी करताना. येथे मात्र धावून दोन रन मात्र धावून घेतलेले आहेत. एकूण धावसंख्या पोचली ती म्हणजे 4. आणि उत्कृष्ट अशी जयेशची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकूण 4 रनांची मात्र त्यांनी भर केली आहे त्याच्या ओव्हरमध्ये आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. ह्या पहिलीच ओव्हर झाली आणि एकाच ओव्हरीमध्ये फक्त 4 रन दिलेले आहेत. तीन ओव्हरमध्ये 42 रनाची आवश्यकता आहे दत्त मंदिर यांना. आणि राई कोलीवाडा कुठेतरी विजयी पथाच्या मार्गाने जाताना दिसतोय.
लवकरात लवकर खेळ सुरू करावा. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, थोडं वेळेचा प्रतिबंध आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतो. सचिन यांचा पहिला चेंडू, मात्र 1 रन इथं जोडले गेले आहेत. एकूण धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 5 रन. दुसरा चेंडू आणि स्ट्राईकवर मात्र आहेत ऋतिक. स्ट्राईकवर मात्र ऋतिक आहेत आणि सचिन यांचा दुसरा चेंडू ऋतिकच्या दिशेने येताना ऋतिक यांचा चांगला प्रयत्न, पण कुठेतरी हादरा बसलेला आहे. पहिला हादरा दत्त मंदिर यांना. नेक्स्ट बॅट्समॅन आकाश. एकूण धावसंख्या पोचलेली आहे ती म्हणजे 5 आणि पहिलाच विकेट सचिन यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांनी ऋतिक यांचा आऊट झालेला आहे. तिसरा चेंडू आणि स्ट्राईकवर आहे ते म्हणजे आकाश आणि एक पुन्हा चेंडू जो आहे तो हवेच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 रन डिक्लेअर. पंचांकडनं 2 रन डिक्लेअर केलेले आहेत. एकूण धावसंख्या पोचते ती म्हणजे 7. राई कोलीवाड्याचा चांगला दबाव आपल्याला दत्त मंदिर यांच्यावर पाहायला मिळतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि सोबतच पहिला हादरा गेला होता. चांगली अशी बॉलिंग आणि चौथा बॉल सुद्धा डॉट बॉल गेलेला आहे. एकूण धावसंख्या पोचली आहे 4 बॉल 7 रन. पाचवा चेंडू आणि एक चांगला असा प्रयत्न, मात्र इथं 4 रनाची वाढ झालेली आहे. एकूण धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 11. अरे थांब रे, कॉमेंट्रीला तुला कळतंय काय? ठेव. तिसरा बॉलर आहे तो यश. आणि आकाश हे पुन्हा स्ट्राईकवर आहेत. यश यांचा पहिला बॉल आणि एक चांगला प्रयत्न आणि दुसरा चौकार, मात्र इथं परत जोडला गेला. एकूण धावसंख्या
पहिलाच चेंडू यशचा आणि यशला कुठेतरी दणका दाखवायचा प्रयत्न आकाश हे करत आहेत. सामन्याला थोडीशी स्पीडअप करायची आहे. अजूनही 3 सामने बाकी आहेत आणि त्यानंतर आपल्याला इंडिया आणि न्यूझीलंडची पण मॅच बघायची आहे. चांगला असा प्रयत्न आणि उत्कृष्ट गोलंदाजी यश यांची पाहायला मिळते आपल्याला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राई कोलीवाडा. 10 बॉलमध्ये 30 रनाची आवश्यकता दत्त मंदिर यांना. एक चांगला असा प्रयत्न पुन्हा, पण इथे मात्र राई कोलीवाडा यांचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे आणि कुठेतरी राई कोलीवाडा यांचा दबाव आपल्याला दत्त मंदिर यांच्यावर पाहायला मिळतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. मयूर पुन्हा स्ट्राईकवर आलेत. यश यांचा 4था बॉल मयूरच्या दिशेने आणि पुन्हा चेंडू हवेमध्ये. मात्र इथे 6 रन जोडले झाले आहेत. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 22. डीजे मंदिर यांना आहे आणि कुठेतरी चेसअपसाठी आता नारगोल क्रिकेट संघ कर्णधारांनी थोड्या वेळाने इथे स्टेजवर येऊ शकता. ह्या मॅच नंतर आपण ताबडतोब टॉस करणार आहे आणि ताबडतोब मॅचला देखील सुरुवात होणार आहे. 5वा चेंडू मयूरच्या दिशेने आणि मयूरचा एक चांगला प्रयत्न, पण मात्र इथे क्षेत्ररक्षणात सुद्धा खूप चांगलं आहे. 1 रन मात्र जोडलं जाणार आहे. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 वरती आणि 1 टू गो. तिसरी ओव्हर. 7 चेंडू 22 धावा. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. 7 चेंडूत 4 धावा पण नाही होणार, पण 7 चेंडूत 22 धावा होऊ शकतात. यशांचा शेवटचा चेंडू आणि पुन्हा चेंडू हवेमध्ये. मात्र इथे बॉल एक चांगला झेल जायचा प्रयत्न होता, पण देवाने दिली एक सुवर्ण संधी. कुठेतरी हातातून बॉल निसटला आहे. नारगोल क्रिकेट संघ कर्णधार स्टेजवर येऊन तुम्ही बसू शकता. आकाश यांना मिळाली एक सुवर्ण संधी आणि आकाश यांना एक पुन्हा एक जिवंत दान मिळालं आहे, कारण त्यांचा झेल हा मात्र चुकला गेलेला आहे. आणि एकूण धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 26 वरती आणि 20 धावांची आवश्यकता इथे आहे. पहिली शेवटची ओव्हर. एकूण 6 बॉलमध्ये 20 रनाची आवश्यकता दत्त मंदिर यांना. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, कृपया करून थोडं स्पीडअप करा. अजून 3 सामने बाकी आहेत आणि सोबत आपल्याला आजची फायनल सुद्धा बघायची आहे. सामन्याला थोडं स्पीडअप करा, मी विनंती करतोय दोन्ही संघांना. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता आणि जश यांचा पहिला चेंडू आणि चांगला असा प्रयत्न. मात्र इथे 4 रनाची वळत. एकूण धावसंख्या जाऊन पोहोच. 5 बॉल आणि 16 रनाची आवश्यकता. कुठेतरी दत्त मंदिर चेसिंगसाठी आता आलेले आहेत आणि यांचं प्रेशर आपण रायकोलीवर पाहू शकतो. 5 चेंडू 16 धावा. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. जयश यांचा दुसरा चेंडू आणि मयूर यांचा चांगला प्रयत्न. एकूण धावसंख्या गेली
एकूण धावसंख्या 30, 16 रनाची आवश्यकता, 4 बॉल. तिसरा चेंडू आणि पुन्हा चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा सुवर्ण संधी. देवतारी त्याला कोण मारी. क्रिकेटमध्ये हमेशा म्हटलं जातं की कॅचेस विन मॅचेस. जर जिंकायचं आहे तर कॅचेस पकडायला लागतील. या चुका महागात पडू शकतात. 3 चेंडू 14 धावा. मी पंचांना विनंती करीन थोडंसं स्पीडअप करायचं आहे प्लीज. आपण 3 गेम अजूनही बाकी आहेत. 4:45 वाजत आलेले आहे. मयूर यांना पुन्हा एक संधी देवाने दिली गेली आहे आणि जीवनदान पुन्हा मयूरला मिळालं आहे. शेवटचे 3 बॉल आणि 16 रनाची आवश्यकता. मात्र 2 रन इथे एकूण जोडले गेले आहेत. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 34. 1 रन आणि रन आउट मात्र झालेले आहेत इथे. रन 13 रन 2 बॉल 13 धावा. माफ करा. दोन बॉल मध्ये 13 आणि काही होऊ शकतो. पाचवा चेंडू आणि ग्राउंडच्या आर पार. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 39 रन.